नमो नमः छात्राः. आज आपण इयत्ता 9वीचा द्वितीय पाठ अव्ययमाला जो आहे त्यातील जो आपला पुढचे श्लोक बाकी होते 5, 6, 7, 8 त्या श्लोकांचा सेकंड पार्ट बघणार आहोत. फर्स्ट पार्ट आपण आधीच अपलोड केलेला आहे. तर उरलेले जे 4 श्लोक आहेत त्यामधले बघा, पहिला श्लोक आहे यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहम कथम द्वितीया स्यात् द्वितीयास्यामहं कथम. तर हा जो श्लोक आलेला आहे हा एका कथेतून आलेला आहे. पहिले तुम्हाला कळलं पाहिजे की याचा रेफरन्स काय, कारण हा थोडं क्वीज टाईप आहे, कोडं दिलेलं आहे. म्हणजेच काय की त्याची षष्टी आणि चतुर्थी ही विहस्य आणि विहाय आहे. यस्य षष्टी चतुर्थी च, षष्टी आणि चतुर्थी विहस्य च विहाय च म्हणजे विहस्य आणि विहाय आहे. तुम्हाला माहीत आहे की षष्टी विभक्तीला पुल्लिंग असेल तर स्य लागतो आणि चतुर्थी विभक्ती असेल तर आय असा शब्द लागत असतो. म्हणून आपण देव शब्द बघताना किंवा राम शब्द बघताना किंवा खग बघताना देवाय, रामाय, खगाय हे चतुर्थी विभक्ती करतो. षष्टी विभक्तीसाठी देवस्य, रामस्य, खगस्य असं करतो. तर त्यानुसारच इथे विहस्य आणि विहायच असं सांगितलेलं आहे. आणि अहम कथम द्वितीया स्यात्, तर अहम आणि कथम जे आहे हे द्वितीय आहे असं सांगत आहे. पण तुम्हालाही माहिती आहे की अहम आणि कथम कधी द्वितीया नसतात आणि विह शब्द जो आहे याची पण विभक्ती वेगळी आहे. परंतु हा शब्द इथे कशामुळे आलेला आहे, हा रेफरन्स का दिलेला आहे, तर तुम्हाला माहिती आहे की पूर्वी स्वयंवर होत होती. ज्यावेळेस कन्येचा विवाह व्हायचा त्यावेळेस ती कन्या स्वतः तिचा वर निवडत असे आणि ते त्यासाठी स्वयंवर निश्चित केला जायचा. तर तो स्वयंवर निश्चित केल्यानंतर त्यासाठी त्यामध्ये वर निवडताना एक काहीतरी कॉम्पिटिशन ठेवली जायची किंवा कुठला राजही ह्या कॉम्पिटिशनमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो. मग ती कॉम्पिटिशन एखाद्या शस्त्राची राहायची किंवा ती कॉम्पिटिशन शास्त्रांवरती पण राहायची. शस्त्र म्हणजे हत्यार वगैरे, जे धनुष्यबाण म्हणा, भाला, गदा ह्या सगळ्या शस्त्रांचे प्रकार आहेत. आणि शास्त्र म्हणजे काय, जो गहन डीप अभ्यास केला जातो सगळ्या शास्त्रांचा, म्हणजे सगळ्या विषयांचा. आता तुम्हाला वाटेल की विषय म्हणजे हेच का, मॅथ, सायन्स, इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत. तर हे एवढेच विषय नसून त्यावेळेसचा जो अभ्यास होता तो ग्रंथांवरती होता. म्हणजे वेद, उपनिषद, वेगवेगळे शास्त्र त्याच्यामध्ये अभ्यासले जायचे. तुम्हाला माहीत असेल की जे वेदांग आहेत त्यांचा अभ्यास तिथे केला जायचा. अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांचा अभ्यास तिथे केला जात होता. तर या शास्त्रांद्वारे पण वराची निश्चिती होत होती. प्रत्येक कॉम्पिटिशन वेगवेगळे असायची. तर हा जो श्लोक आलेला आहे त्या श्लोकामध्ये त्यावेळेस जे स्वयंवर चालू होतं, त्या स्वयंवर चालू असताना ती कन्या, जिचा स्वयंवर आहे, ती कन्या म्हणते की मला वराला प्रश्न विचारायचे आहे. आणि ती त्या वराला एका संस्कृत विषयाच्या ती गहन नॉलेज होतं, तिला जानकारी होती. त्याच्यामुळे ती त्या मुलाला वेगवेगळे शब्द देते आणि त्यांची विभक्ती विचारते. तर त्या विभक्ती विचारल्यानंतर तिथे तो जो तिथे वेगवेगळे राजा आलेले असतील त्यापैकी कोणीतरी उत्तर देतं की याची षष्टी विभक्ती जी आहे ती विहस्य आहे आणि चतुर्थी आहे ती विहाय आहे आणि अहम कथम हे द्वितीय आहे, असं त्यांचं उत्तर आहे. पण तुम्हाला माहिती हे सगळे चुकीचं आहे. आणि तुम्ही अहम आवाम वयम हे ज्यावेळेस बघतात त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की अहम आवाम वयम हा अस्मत् शब्दापासून चालतो आणि अस्मत् शब्दापासून चालल्यानंतर त्या शब्दाची ही प्रथमा विभक्ती आहे, त्याची द्वितीय विभक्ती वेगळी असते. तुम्ही 8वीला असताना हे सगळं बघितलं आहे सर्वनाम तालिकामध्ये, बरोबर. तर म्हणून ती मुलगी म्हणते की ज्याला विहस्य ही षष्टी विभक्ती वाटते आणि विहाय ही चतुर्थी विभक्ती वाटते आणि ज्याच्यासाठी अहम कथम हे द्वितीय आहे, अशा व्यक्तीची द्वितीयास्यामहं कथम, त्याची मी द्वितीय कशी म्हणवून घेऊ. म्हणजेच काय, द्वितीय म्हणजे आता जी पत्नी असते तिला अर्धांगिनी म्हटलं जातं. तर म्हणून द्वितीया हा जो भाग आहे, कारण ती दुसरा भाग असते नाही का, सेकंड एक पुरुषाचा भाग आणि एक स्त्रीचा भाग, म्हणून अर्धांगिनी असं म्हटलं जातं. आणि म्हणून ती तिथे अर्धांगिनीऐवजी द्वितीय असा शब्द वापरत आहे. आणि ती म्हणते की द्वितीयास्यामहं कथम, म्हणजे मी ह्या पुरुषाची, ह्या व्यक्तीची द्वितीय कशी काय स्वतःला सांगू, असं या श्लोकाचा अर्थ आहे. तर हा एक नॉर्मल कोडा टाईप क्वेश्चन आहे जो एका पूर्वीच्या कथेमधून आलेला आहे. पुढचा श्लोक बघा. प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहिता विरमन्ति मद्याः विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति.
ह्या श्लोकामध्ये सुद्धा सज्जन लोकांबद्दल सांगितलं आहे. आपण याच्या आधीची जी श्लोक बघितली त्यामध्ये सज्जन लोक कसे असतात, आदर्श लोक कसे असतात याबद्दल बघितलं होतं. तुम्ही मागच्या भागामध्ये ते बघू शकतात, उरलेली 4ही श्लोक. तर हा श्लोकही तेच सांगत आहे की प्रारभ्यते न खलु विघ्न भयेन नीचेही. जे नीच लोक असतात, बघा शेवटी बोललेलं आहे नीचेही, जे नीच लोक असतात ती लोक प्रारभ्यते न, प्रारभ्य म्हणजे सुरुवात करणे किंवा आरंभ करणे, तर ते आरंभ करत नाही. न म्हटलेलं आहे ना पुढे, म्हणून नाही. खलू म्हणजे खरोखर. कशामुळे? खरोखर. कशाने? तर विघ्न भयेन म्हणजे विघ्नाच्या, विघ्न म्हणजे संकट, संकटाच्या भीतीने, भयेन म्हणजे भीतीने. पूर्ण लाईनचा अर्थ बघा, नीच लोक जे असतात ते कार्याचा आरंभ करत नाही खरोखर. कशामुळे? तर विघ्नाच्या भीतीमुळे म्हणजे संकटाच्या भीतीमुळे. प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्याहा. जे मध्यम दर्जाचे लोक असतात ते काय करतात? प्रारंभ तर करतात, पण विघ्न विहिता विरमंती म्हणजे विघ्न जर आलं, ज्यावेळेस विघ्न समोर येतं, संकट समोर येतं, तर विरमंती, मग ते काय करतात? तिथे थांबून घेतात. विरमंती म्हणजे तिथेच ते काय करतात? थांबून घेतात. विघ्नैहि पुनः पुनरपि प्रतिहन्यमानः. विघ्नैहि पुनः पुनरपि प्रतिहन्यमानः. जरी सुद्धा पूर्ण ही शेवटच्या 2 लाईन आहे ना, ते तुम्हाला पूर्ण म्हणावं लागतील म्हणजे तुम्हाला अर्थ लागेल. विघ्नैहि पुनः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानः प्रारब्धम उत्तमजना न परित्यजन्ति. म्हणजेच काय? जे उत्तम दर्जाचे लोक असतात, प्रारब्धम उत्तम जना, इथे संधी झालेली. प्रारब्धम म हलंत आहे म्हणजे म अर्धा आहे आणि पुढे ऊ लागलेला आहे. उत्तम जना म्हणजे प्रारब्ध कोण करतं? प्रारब्ध सुरुवात कोण करते? तर उत्तम जन, चांगली लोक जे असतात ते काय करतात? परित्यजन न परित्यजंती म्हणजे ते त्याग करत नाही. त्यज हा जो धातू आहे, त्यजंती म्हणजे त्याग करणे, तर न त्यजंती म्हणजे त्याग करत नाही. विघ्नही पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना. विघ्न सतत सतत पुन्हा पुन्हा जरी प्रतिहन्यमाना म्हणजे वारंवार येऊनही, प्रतिहन्यमाना म्हणजे अडवले जात असले तरी किंवा सारखं सारखं येत असलं तरी, पुन्हा पुन्हा येत असेल तरीही प्रारब्धम उत्तम जनानं परित्यजंती. प्रारब्ध म्हणजे सुरुवात केलेलं काम उत्तम लोक कधीही टाकत नाही. अशा या श्लोकचा अर्थ आहे. पूर्ण श्लोकचा अर्थ एकदा नीट बघा. कनिष्ठ लोक अडचणीच्या भीतीने कोणतेही कार्य सुरू करत नाही, कारण ते घाबरतात भीतीमुळे. मध्यम दर्जाचे जे लोक असतात ते कार्य सुरू करतात, पण अडथळे आल्यावर ते मध्येच थांबून घेतात किंवा सोडून देतात. परंतु जे उत्तम लोक असतात म्हणजे श्रेष्ठ लोक जे असतात त्यांच्यावरती पुनः पुनरपी म्हणजे वारंवार अडथळे आले तरी सुरू केलेले कार्य, प्रारब्ध म्हणजे सुरू केलेले जे कार्य असते त्याचा ते त्याग करत नाही, कार्य कधीही सोडत नाही. असा या श्लोकाचा अर्थ होता. 7वा श्लोक बघा. स्थानभ्रष्टान शोभन्ते दंता केशा नखा नरहा इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. आता स्थानभ्रष्टा, स्थान म्हणजे जागा, जर जागा भ्रष्ट झाली म्हणजे ती जागा जर सोडून दिली, कोणी सोडून दिली? दंत, केश आणि नख. तुम्हाला माहिती दंत म्हणजे दात, केश म्हणजे केस आणि नखा म्हणजे नख जे नेल्स असतात. तर न शोभनते तर ते शोभत नाही. कसं काय नाही शोभणार? जर ते स्थानभ्रष्ट झाले तर, म्हणजे ते त्यांच्या जागेवरून दुसऱ्या कुठल्या जागेवर जर जाऊन बसले. नरहा म्हणजे मनुष्य, मनुष्याच्या शरीरावरती जे दंत आहेत ते मुखामध्ये चांगले दिसतात, केश आहे ते डोक्यावरतीच चांगले दिसतात आणि नख जे आहे ते बोटांवरच चांगले दिसतात. परंतु यांचं जर स्थान भ्रष्ट झालं म्हणजे स्थान वेगवेगळं जर झालं, चेंज केलं, तर ते चांगलं दिसेल का? तर नक्कीच नाही दिसणार. इति विज्ञाय मतिमान स्वस्थानन्न परित्यजेत. म्हणजेच हे याप्रमाणे जर मतिमान म्हणजे बुद्धिमान, हुशार जो व्यक्ती असतो किंवा योग्य व्यक्ती जो असतो त्याने देखील स्वस्थानम न परित्यजेत, स्वतःचं स्थान जे आहे, स्वतःची जागा जी आहे तिचा कधीही त्याग करायचा नसतो. आता जागा म्हणजे काय? तर आपलं स्वतःचं जे कर्तव्य आहे, आपण कुठे काय वागलं पाहिजे हे जे ज्ञान म्हणतो आपण, त्याचा त्याग कधी केला नाही पाहिजे, असा हा आपल्याला श्लोक सांगतो. श्लोकचा अर्थ नीट बघा पुन्हा एकदा. दात, केस, नख आणि हे जर माणसाच्या शरीरावरच्या स्थानांपासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसले किंवा दूर झाले तर ते शोभत नाही. न शोभनते म्हणजे शोभत नाही. हे जाणून बुद्धिमान मनुष्याने आपले योग्य स्थान सोडू नये. म्हणजेच तुम्हाला माहिती की प्रत्येक वस्तू किंवा व्यक्तीची एक जागा असते किंवा एक स्वतःची भूमिका असते, तर त्यानुसार ते त्याच भूमिकेमध्ये चांगले दिसतात.
जर त्यांच्यापासून ते वेगळे झालं तर त्याचं महत्त्व कमी होतो, इम्पॉर्टन्स कमी होतो. त्याचप्रमाणे माणसानेही आपले कर्तव्य, संस्कार, प्रतिष्ठा आणि योग्य स्थान यांचा त्याग करू नये असं सांगितलं आहे हा श्लोक. योग्य ठिकाणी राहूनच व्यक्तीचे खरे मूल्य आणि सौंदर्य टिकून राहते. शेवटचा श्लोक बघा. दैवमेवेति संचित्य न स्वोद्योगो नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्य प्राप्तुम अर्हति. आता हा जो श्लोक आहे हा पण आपल्याला काय सांगत आहे की आपल्याला कोणी असं आयतं आणून नाही देत. आपल्याला प्रत्येकाला स्वतःची मेहनत स्वतःच करावी लागते आणि जे काही आपल्या मेहनतीचं फळ आहे ते आपल्याला नक्कीच गोड लागतं. तर ह्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, दैवमेवेति संचित्त. दैवमेवेति संचित्त म्हणजे देव देईल मगच मिळेल असं सर्व काही देवावरच जर अवलंबून राहिलं असा विचार करणारे. संचित्त म्हणजे विचार करून. दैवमेवेति संचित्य, देवच आपल्याला सगळं काही देईल असा विचार करून न स्वोद्योगो नरस्त्यजेत. स्वतःचा उद्योग, स्व उद्योगची संधी झालेली स्वोद्योग. इथे आहे स्व प्लस उद्योग. तर बघा, स्वतःचा उद्योग म्हणजे स्वतःचं जे काही कार्य आहे ते मनुष्याने त्याचा, नर म्हणजे मनुष्य, त्याचा त्याग केला नाही पाहिजे. कारण पहिले न आलेले, न स्वोद्योगो नरस्त्यजेत म्हणजे स्वतःच्या उद्योगाचं किंवा स्वतःच्या जे कार्य आहे त्याचा मनुष्याने कधीही त्याग केला नाही पाहिजे. त्यजेत म्हणजे त्याग करणे. तर न आलेला म्हणून त्याग नाही केला पाहिजे. अनुद्यमेन कस्तैलम तिलेभ्य प्राप्तुमर्हति. अनुद्यमेन म्हणजेच काय, तर प्रयत्नाशिवाय. प्रयत्नाशिवाय कसं काय तेल लाभेल. तेल म्हणजे आपलं ऑइल. तर कशाचं, तिलेभ्य म्हटलेलं आहे. तिलेभ्य म्हणजे तिळाच. जर तिळाला पण स्वतःला पिळावं लागतं ना, तिळाला पण तेवढं स्वतःचे हाल करावे लागतात, त्यावेळेसच त्या तिळातून पण तेल निघतं. किंवा आपल्याला त्या तिळातून तेल काढण्यासाठी तेवढ्या आता जरी मशिनरी वगैरे निघालेल्या आहेत की मशीन्सद्वारे वेगवेगळ्या आपण तेल काढू शकतो सोप्या पद्धतीने. परंतु पूर्वी तसं नव्हतं. किंवा आजही तुम्ही जर बघितलं तर घाण्याचं तेल असं म्हटलं जातं, तर ते सगळ्यात शुद्ध असतं असं मानलं जातं. तर हे मिळवण्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतात, बरोबर. तर ते कष्ट आपल्याला कुठले, म्हणजे जर आपण कष्टच नाही घेतले तर त्यातून आपल्याला तेल प्राप्त होणार नाही. म्हणूनच हे तिळाच्या तेलाचं एक्झाम्पल देऊन इथे समजवलेलं गेलेलं आहे की जर आपण सगळं काही देवावर सोडून दिलं, दैवमेवेति सगळं काही देवावर सोडून दिलं आणि असा विचार करत राहिलो आणि स्वतःच्या कामाचा त्याग केला तर आपल्याला कधीही काही प्राप्त होणार नाही. म्हणून ते म्हणताय की कसं काय आपल्याला प्राप्त होईल. श्लोकचा नीट अर्थ समजून घ्या. सर्व काही देवावरच अवलंबून आहे असा विचार करून मनुष्याने स्वतःचा प्रयत्न सोडू नये. कारण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला तिळापासून तेल मिळू शकत नाही. आपण कसं काय मिळवणार असा प्रश्न तिथे केलेला आहे. जर आपण फक्त नशिबालाच दोष देत राहिलो, देवावरच अवलंबून राहिलो की आम्हाला देवच यश देईल, आपण असं न परिश्रम करता, न काही उद्योग करता, काहीच प्रयत्न नाही केले तर आपल्याला तसंच काहीच प्राप्त होणार नाही. म्हणूनच श्लोक आपल्याला समजावतोय की देवावर विश्वास ठेवला तर पाहिजे, पण प्रयत्न आपले सोडले नाही पाहिजे. कारण आपल्याला प्रयत्नाशिवाय कधीच यश मिळत नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या गुणांद्वारे, चांगल्या लोकांद्वारे, लोकांच्या एक्झाम्पलमधून आपल्याला हा पूर्ण पाठ जो आहे एक्सप्लेन होतो की सुभाषित किती महत्त्वाचे आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आणि म्हणूनच आपला पहिला श्लोक जो होता, पहिला श्लोक म्हणजे आपण जे एक्सप्लेनेशन केलं होतं की भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्याही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. तर सगळ्यात मधुर काय आहे तर ते सुभाषित आहे असं सांगितलं होतं. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की सुभाषित किती महत्त्वपूर्ण आहे, किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याला खरंच किती अर्थ असतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.